आता सुरू. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र पेठ दाजी पेठ वर्गमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज नवीन काहीतरी असल्यानंतर व्हिडिओ टाकतो आपण दरवेळेस. आज आपण पाण्याच्या टाकीचं काम करतोय, जे की गव्हर्नमेंट टाकी आहे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं. याच्यामध्ये आपल्याला इपॉक्सी करायचं आहे. इपॉक्सी वॉटरप्रूफिंग दोन प्रकारे असते. एक म्हणजे पिण्याच्या टाकीचं जे आहे आतल्या बाजूला, तर त्या पिण्याच्या टाकीमध्ये इपॉक्सी नावाचा पेंट असतो. इपॉक्सी हे फूड ग्रेड असतं, ज्याच्यावर की खाण्यापिण्याच्या पदार्थाला त्याचं शरीराला किंवा काही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाते. आणि हे गव्हर्नमेंट स्टॅम्प राहतं आणि ह्याला फूड ग्रेड म्हणतात. आणि इपॉक्सीचं कारण आहे की लिकेज न होणं आणि पाणी वॉटरप्रूफिंगचं जसं असतं तर त्याचप्रमाणे पेंट असतो, तसाच आतल्या बाजूला पेंट असतो. तो पेंट इपॉक्सी फूड ग्रेड असतो. त्या फूड ग्रेडचा उपयोग वॉटरप्रूफिंगसाठी होतो. आणि तुमच्या पिण्याच्या पाणी असो किंवा वापरण्याचं पाणी असो, इंडस्ट्रियल टाक्या असतो, याच्यामध्ये सगळे फूड ग्रेडच वापरतात. त्याला परमिशन आहे. वॉटरप्रूफिंगचे दोन प्रकार आहेत. वॉटरप्रूफिंग आपण बाहेर भिंतीलाही करू शकतो किंवा घराच्या आतमध्ये करतो, ते वॉटरप्रूफिंग वेगळं. त्यानंतर वेगवेगळे प्रोडक्ट आहे वेगवेगळ्या कंपनीचे. पण इपॉक्सी हा फक्त टाकीच्या आतल्या बाजूला, म्हणजे हौद असो किंवा पिण्याची टाकी असो किंवा वापरण्याचं पाणी असो, याच्यामधून आतल्या भागातून जे पेंट मारतात वॉटरप्रूफिंगसाठी, त्याला इपॉक्सी पेंट असं म्हणतात. इपॉक्सी पेंट हे फक्त फूड ग्रेडच असलं पाहिजे, साधं इपॉक्सी जमत नाही. कारण की कसं आहे, पाण्याचा वापर झाल्यानंतर त्याचा एक विशेष प्रकारचा सेट येतो किंवा त्याचा साईड इफेक्ट शरीराला होऊ शकतो. त्याच्यामुळे साधा पेंट आतून मारला नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी फूड ग्रेड सिम्बॉल असलेला किंवा फूड ग्रेड असलेला इपॉक्सीच मारणं अनिवार्य आहे. तर आता आपल्याला आपण गव्हर्नमेंट टाकीचं आपण आज इपॉक्सी करणार आहोत. इपॉक्सी करताना जसं आपण प्रायमर मारल्यानंतर कलर मारतो, त्याच प्रकारे आपल्याला पहिलं प्रायमर मारायचं आहे. प्रायमर मारल्यानंतर आपल्याला नंतर इपॉक्सी पेंट तयार करायचं आहे, इपॉक्सी पेंट मारायचं आहे. त्याच्यासाठी मी पुढे भाग तुम्हाला माझ्यासोबत बोलून राहा. मी पुढे तुम्हाला कालोल्या मिक्स करण्यापासून, प्रायमर मिक्स करण्यापासून ते इपॉक्सी पेंट मिक्स करण्यापासून ते प्रायमर मारण्यापर्यंत, इपॉक्सी मारण्यापर्यंत, फायनल करण्यापर्यंत मी तुम्हाला सर्व व्हिडिओ दाखवतो, जेणेकरून आमचे जे नवीन जे पेंटर आहेत किंवा ज्यांना इपॉक्सीबद्दल माहीत नाही त्यांच्यासाठी ह्या सोप्या भाषेत आणि सरळ भाषेत मी तुम्हाला हे पद्धत दाखवत आहे. आणि बनवून राहा. आता आपण प्रायमर जे आहे ते प्रायमर आपण मिक्स करून घेतोय. हे आमचे सहकारी आहेत, तुम्हाला दाखवते. आता हे वर घ्या, सरळ करा डबा. हा 5 लिटरचा 5 लिटरचा हे प्रायमर बेस आहे. आपण बेस घेतोय. आपण एक छोटीशी बकेट घ्यायची आहे. बकेटामध्ये आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे. आपण बेस टाकून घेतोय. तुम्ही बघू शकता पाण्यासारखा बेस आहे. आणि याच्या विशेष म्हणजे याचा असं आहे की आपल्याला कालवल्यानंतर फक्त अर्ध्या तासामध्ये आपल्याला हे फिनिश करायचं आहे. त्याच्यामुळं आपण जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढंच कालवा, त्याच्यापेक्षा जास्त कालवू नका, मिक्स करू नका. आता आपण बेस टाकून घेतलेला आहे. बेसच्या नंतर आपल्याला आता हार्डनेर टाकायचं आहे. हे हार्डनेर आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बेस टाकून घेतला आहे, बघू शकता. आता आपल्याला हार्डनेर टाकायचं आहे. आता आपण ह्याच्यात हार्डनेर टाकतोय. या हार्डनेर आहे, हार्डनेर टाकतोय.
आणि असं काही नाही की ह्याला वेगळ्या पद्धतीनं मारायचं आहे किंवा काही नाही. आपण ब्रश रोलर या प्रकारे मारू शकतो. आपण जसं कलर मारतो त्याच प्रकारे मारायचं असतं. पण हे प्रायमर आहे हार्डनेर. आता हे आपलं जे आहे हे ह्याचं वजन जे आहे ते 4 किलो आहे. म्हणजे 4 किलोचा डब्बा भेटतो. हा किलो वाईज असतो. त्याच्यात समजा 4 किलो आपल्याला हे घ्यायचं आहे आणि 4 किलो आणि 2 किलो हार्डनेर घ्यायचं आहे. 4 किलोमध्ये 4 किलो बेस आणि 2 किलो हार्डनेर याचं मिश्रण करायचं आहे आणि ते 20 मिनिटात आपल्याला कंप्लीट मारायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यानं काठीच्या सहाय्यानं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आमचे सहकारी मिक्स करताय. आपण बघू शकता ह्याच्यातून हार्डनेरमधून वाफ वगैरे निघत आहे. ओके, पूर्णपणे मिक्स झालेला आहे. आता आपल्याला ह्याला ॲप्लिकेशन करायचं आहे. आता आपल्याला हे बघा, हे पाण्यासारखं आहे. पाण्याचं अप्लाय जसं आहे तसं प्रायमर आहे. आता आपण याच्यावर अप्लाय करून घेतो आहे. आपलं हे प्रायमर मिक्स झालेलं आहे. एक 4 किलो बेस आणि 2 किलो हार्डनेर याचं मिश्रण आहे. आणि हे मिश्रण ह्या प्रकारे करून आपल्याला टाकीला अप्लाय करायचं आहे. सेम आपण जसं कलर मारतोय तसंच आहे. आपल्याला फक्त हे माल कालवल्यानंतर 4 लिटर आणि हा बेस आणि 2 किलो हार्डनेर हे मिक्स केल्यानंतर आपल्याला 20 ते 25 मिनटं किंवा 30 मिनटात अर्धा तासात आपल्याला ते मारायचं आहे. ओके. आणि सेफ्टीसाठी जर टाकीचं जर ओपन नसेल तर आपल्याला ऑक्सिजनसाठी किंवा समजा श्वास घेण्याला जर त्रास होत असेल तर आपण हवेच्या ठिकाणी जाऊन, लगेच आपल्याला त्रास व्हायला तर हवेच्या ठिकाणी जाऊन आपण थांबायचं आहे. कारण की हे म्हणजे इतकं रिस्की नसतं, पण त्यातल्या त्यात आपण स्वतःची काळजी घेतलेली कधीही चांगली. बघू शकता आता आपल्या उर्वरित आता हे प्रायमर झाले. आता आपण सुरुवात केली आहे. आता नंतर आपण सगळं काम झाल्यावर पूर्ण प्रायमर मारून झाल्यानंतर आपल्याला दाखवतो.